परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती असलेला एलदरी पूल हा पूल जो आहे तो धोकादायक बनलेला आहे। मागच्या अनेक दिवसांमध्ये कित्येक अपघात झाले आणि याच्यामध्ये काही जणांचा जीव सुद्धा गेलेला आहे। काही दिवसापूर्वी याच एलदरी धरणाखाली असलेला हा परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती असलेला हा पूल आहे। हा पूल खरंच तर इकडे जिंतूर आणि सेनगाव या रस्त्यावरती जोडलेला आहे आणि याच रस्त्यावरती जे आहेत ते परभणी असेल, त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात ये जा मोठ्या प्रमाणात असते, वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे। मात्र तरी या कुठेतरी या पुलाचे जे आहे ते पूर्णतः कठडे तुटून गेलेले आहे। संबंधित विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे। संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे जीव याच पुलावरून गेलेले आहेत। तर काही दिवसापूर्वी पिकअप सह एक चालक या पुलामध्ये पडला, त्याचा मृत्यू झाला। यापूर्वीही या ठिकाणी एक एसटी महामंडळाची बस सुद्धा याच पुलावरून कोसळली होती। तर खरं तर हा पूल जे आहे ते दुरुस्त करावा, पुलांची कुठेतरी डागडुजी करावी, साईडनं कठडे बसण्यात यावी, अशी वारंवार मागणी जी आहे ते वाहनधारकाकडून होते। मात्र कुठेतरी या पुलाकडे जे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा संबंधित विभागाचं जे आहे ते दुर्लक्ष आहे। पण याच पुलाच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर मागच्या काही वर्षापासून जे आहे ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून असा भव्य दिव्य असा हा पूल उभारण्यात येतोय। पूल जो आहे ते मागच्या कित्येक वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे। मात्र हे ब्रिजचं काम जे आहे ते अद्यापही अपूर्ण आहे। काही असं बोललं जातं की हा काम पूर्ण झालं, मात्र काही जणांकडून असं बोललं की अपूर्ण आहे। अपूर्ण असलं तर काम पूर्ण करावं आणि जर काम पूर्ण झालं असलं तर या पुलाचं उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे का, असाही प्रश्न जे आहे ते वाहनधारकांना पडलेला आहे। वाहनधारकाचं एवढंच म्हणणं आहे की या पुलाची जी आहे ते डागडुजी करावी, नाहीतर नवीन पूल बांधला ते पूल वाहतुकीसाठी सुरळीत करावा, चालू करावा। जोपर्यंत तो पूल चालू होत नाही तोपर्यंत वाहनधारक जे आहेत ते या संबंधित प्रशासनावरती, संबंधित विभागावरती समाधानकारक नाहीत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, सेनगाव, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।